आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या राजकीय। सिलेंडर बुकिंग केल्यानंतर 2.5 दिवसात डिलिव्हरी मिळेल हा जागतिक आव्हानाचा काळ। सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून घाबरून जाण्याची गरज नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन। मोदी सरकारच्या काळात प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढल्या, प्रियंका गांधी यांची टीका। लोकांना एलपीजी परवडण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, हे मोदी सरकारच्या धोरणांचा परिणाम आहे, असाही निशाणा। आवाजी मतदानानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला। विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळातच प्रस्ताव फेटाळला गेला। विरोधी पक्षानं आणलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षच चर्चा करायला तयार नाही। लोकसभा अध्यक्षांविरोधातील प्रस्तावावर लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विरोधकांवर हल्लाबोल। जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा ते दुसऱ्या देशात असतात। शहांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोला। देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपलीच होणार। अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रानं ऑस्ट्रिया, व्हिएतनाम, बांगलादेश यांच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकल्याची ही माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। शिवसेनेचं प्रकरण कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित। अजित पवारांचं नाव संस्थेला देण्यापूर्वी परवानगी लागणार। पवार कुटुंबियांकडून धर्मादाय आयुक्तांना पत्र। नावाचा गैरव्यापार टाळण्यासाठी कुटुंबाचा निर्णय। पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची खोटी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक। 2018 मध्ये धमकी दिल्याचं प्रकरण। मुंबईतील डीबी मार्ग पोलिसांकडून आरोपी काशीनाथ मंडलला अटक। मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्रांबाबत GR काढला, मात्र अनेक ठिकाणी सरकारकडून प्रमाणपत्र दिली जात नाहीत। मनोज जरांगेंचा आरोप। प्रमाणपत्राबाबत आमदारांना जाब विचारा, जरांगेंचं आवाहन। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। एकनाथ खडसेंविरोधात SIT नेमण्याचे बावनकुळेंचे आदेश। 3 महिन्यात SIT अहवाल सादर करणार। बावनकुळे यांची माहिती। 6 विभागातील अधिकारी या विभागाशी संबंधित। महादेव मुंडे हत्या प्रकरण। कुटुंबानं SIT अधिकाऱ्यांची घेतली भेट। न्याय मिळेल असं वाटत नाही। ज्ञानेश्वरी मुंडे यांना अश्रू गृह खात्यानं नियुक्त केलेली SIT म्हणजे चॉकलेट दिल्यासारखं, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली। लातूर महानगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी। सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ। विरोधी पक्षनेत्यांनी महापौरांच्या दिशेनं बॉटल फेकल्याचा प्रकार। नगरसचिवांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानंच बॉटल फेकल्याचा आरोप। मुंबईतील SRA प्रकल्पांबाबत विधिमंडळात बैठक। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती। गृहराज्यमंत्री पंकज भोयर SRAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित। पुणे महानगरपालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। हडपसर परिसरातील पाणी टंचाई विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। यावेळी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये 108 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। 3.30 कोटी रोख रक्कम आणि 1 किलो सोन्यासह आत्मसमर्पण। पहिल्यांदाच संपत्तीसह माओवाद्यांचं आत्मसमर्पण। पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीनं 2018 मध्ये दिल्लीतील कंट्रोल रूमला फोन करून पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची दिली होती धमकी। आरोपी 5 ते 6 वर्ष लपून राहत होता। अखेर मुंबईतील काळाचौकी परिसरातून अटक केल्याची माहिती। मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी अमेरिकेतील नवीन ऑइल रिफायनरीमध्ये गुंतवणूक करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मानले रिलायन्सचे आभार। अमेरिकेत तब्बल 50 वर्षांनंतर ऑइल रिफायनरी बांधली जाते। हा प्रकल्प सुमारे $300 अब्ज आहे। ट्रम्प यांनी ट्विट करत मानले भारताचे आभार। T20 विश्वचषक विजेत्या संघाला BCCIकडून 131 कोटींचं बक्षीस। तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर जगभरातून टीम इंडियाचं अभिनंदन।